गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज आपण बनवणार आहोत एकदम ढाबा स्टाईल आणि एकदम बेस्ट पनीर. अगदी बोटं चाटून पुसून खाल अशी जबरदस्त पनीर रेसिपी. स्टार्ट करूया. आधी 5 ते 6 टमॅटो छान वॉश असे करून घ्यायचे आणि त्याचबरोबर त्याच्या हाफ क्वांटिटी कांदे घ्या. मीडियम साईजचे 3 कांदे घेतले. त्यानंतर मिरची, आलं आणि लसूण घेतले. हे सगळं जिन्नस कट करून घेतले. त्यानंतर खडे मसाले घ्यायचे. 2 चक्रफूल, 5 ते 6 लवंगा, छोटी इलायची 5 ते 6, त्यानंतर तेजपान 3 ते 4, त्यानंतर मोठी इलायची घेतलेली आहे 4, त्यानंतर दालचिनीचे 2 तुकडे. हे सगळं आणि त्यासोबत काजूही घ्यायचे आहे 1 वाटी. हे सगळं 3 ग्लास पाण्यामध्ये टाकून उकळत ठेवायचं आहे. सगळे जेवढे जिन्नस आपण कट करून घेतले तेवढे आणि सगळे जे मसाले आहेत ते सगळे. त्यामध्ये 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि 1 चम्मच तूप टाकून घ्यायचे. हे सगळं 20 ते 25 मिनटं मीडियम फ्लेमवरती ठेवायचं आहे. त्यानंतर आपण पनीर घेतलेलं आहे 1 पाव, ते कट करून घेऊया आपल्याला हव्या त्या शेपमध्ये. तोपर्यंत मी इथे जरा माझ्या नखांची मेकअप करत होती. राघवच्या इकडे त्याच्या डॉलीला वाफ द्यायचं काम चाललेलं होतं आणि हे सगळं जिन्नस 20 ते 25 मिनटानंतर काढून घ्यायचं आहे. जे मसाले आहे, खडे मसाले, ते काढून टाकायचे आहे आणि बाकीच्या गोष्टी वाटून घ्यायच्या आहे. त्यानंतर पॅन गरम झाला की पॅनमध्ये 2 ते 3 टेबलस्पून ऑइल किंवा तुम्ही काही वापरू शकता. त्यानंतर त्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आणि हिरवी मिरची आणि थोडंसं आलं एकदम बारीक कट करून टाकायचं आहे. ते छान फ्राय झालं की त्यामध्ये पनीर फ्राय करायला टाकायचं आहे. 2 ते 3 मिनटं अगदी पनीर फ्राय करून द्यायचं. पनीर फ्राय होत आलं की त्यामध्ये 1 चम्मच आपल्या खाण्याचे चम्मच म्हणजे 1 टेबलस्पून बेडगी मिरची, लाल मिरची पावडरच टाकायची आहे. त्यानंतर आपण जो वाटलेला मसाला आहे तो ॲड करायचा आणि अगदी 2 ते 3 मिनिट चांगलं बनवून घेतलं आणि नंतर मग चवीनुसार त्यामध्ये मीठ टाकायचं आहे आणि 2 ते 3 मिनिटांमध्ये आपली पनीर भाजी रेडी होते. कशी झाली नक्की कमेंट करा.